मोदी सरकारचा मुकाबला करण्यासाठी देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची मोठ बांधली जाते, पण त्यातही अनेक अडचणींचे डोंगर आहेत। महाविकास आघाडीचे घटक पक्ष असले तरी ठाकरे गटातल्या नेत्यांना काँग्रेसबद्दल विश्वास वाटत नसल्याचं दिसून येत आहे। पाहूयात या रिपोर्टमधून। काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका, भास्कर जाधवांचं उद्धव ठाकरेंना आवाहन। ठाकरे गटाचा काँग्रेसवर नाही विश्वास। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची कसून तयारी सुरू आहे। भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने एकीकडे जागा वाटपाची चर्चा युद्ध पातळीवर सुरू केली आहे। पक्षीय पातळीवर मवियातल्या मित्रपक्षांकडूनही मतदारसंघाचा आढावा घेण्यात येतोय। ठाकरे गटाकडून पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत पूर्व विदर्भाची जबाबदारी असलेल्या आमदार भास्कर जाधवांनी आक्रमक भूमिका घेत मोठं वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे यांच्या समोरच ते म्हणाले, काँग्रेसला संपवण्यासाठी त्यावेळी भाजपनं आपला वापर केला होता, आता भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका। सध्याच्या भूमिकेत आपण आपल्याला जास्त जागा घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे। एकीकडे महाविकास आघाडीची लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू असतानाच ठाकरे गटाच्या नेत्यांना काँग्रेसबद्दल अविश्वास वाटत असल्याचं भास्कर जाधवांच्या या वक्तव्यातून दिसून येते। यावर भास्कर जाधवांची भूमिका म्हणजे त्यांच्या पक्षाची भूमिका नसल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय, तर उद्धव ठाकरे कुणाचंही ऐकत नाहीत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। नाही, भास्कर जाधव एक आमदार आहेत, त्यांची पक्षाची भूमिका असं समजता कामा नये। अनेक पक्षामध्ये अनेक मंडळी अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात, त्यामुळे आम्ही त्याकडे गांभीर्यानं घेत नाही आणि उद्धवजी घेणार नाही। आपसामध्ये कुठेही आमच्यामध्ये बेबनाव होईल अशा प्रकारचं वक्तव्य सगळ्यांनी टाळावं। या देशातील तानाशाही आणि हुकुमशाही संपवायची आहे। हा देश संविधानावर उभा राहिला पाहिजे, या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज आहे। ते काय बोलले मला माहिती नाही, पण आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्धवजींसमोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटतं। महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाचा घोळ संपलेला नाही। आतापर्यंत 30 जागांवर मतैक्य झालंय, पण उर्वरित जागांवर अजूनही काथ्याकूट सुरूच आहे। विदर्भातल्या रामटेक लोकसभेसह चंद्रपूरची जागा लढवण्याच्या मागणीसाठी भास्कर जाधव आग्रही आहेत। युती काळात ज्या जागा भाजपला सोडल्या होत्या त्या ठिकाणी आपली ताकद आहे, त्या जागा सुद्धा मित्र पक्षांना न देता आपण लढल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे। विदर्भातल्या अमरावती आणि रामटेक या जागांवर काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही दावा केलाय। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईवर शिवसेनेचा दावा आहे। 2019 मध्ये तिन्ही मतदारसंघ शिवसेनेनं काबीज केले होते। दक्षिण मुंबई मतदारसंघ मिळणार नाही हे लक्षात घेताच मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला। उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी काँग्रेसकडून संजय निरुपम इच्छुक आहेत। ठाकरे गटाकडे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत का असा प्रश्न काँग्रेसचे नेते उपस्थित करतायत। जागा वाटपाचा हा तिढा सोडून काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गटाला महायुतीशी 2 हात करायचे। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही निकाल विरोधात गेल्यानं मवियाची ताकद कमी झाल्याचं चित्र आहे। सध्याच्या आकडेवारीनुसार मवियात काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ आहे। याच मोठ्या भावाबद्दल मित्र पक्षांच्या मनात संशय असेल तर मग मवियाची वाटचाल खडतर ठरू शकते। त्यामुळे मित्र पक्षातल्या नेत्यांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।